Hello students, I am Ram Lahane. Welcome to Lahane Coaching Classes. स्टुडंट आज आपण मॅथचं बेसिक शिकणार आहोत जे की साइन प्रॉब्लेम त्यामध्ये ऍडिशन मध्ये काय कन्फ्युजन असेल, सबट्रॅक्शन मध्ये काय कन्फ्युजन असेल आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय कन्फ्युजन असेल ते आपण तुमचे क्लिअर करणार आहोत. खूप मुलांना या साइन प्रॉब्लेम मध्ये कन्फ्युजन होतं, त्यामुळे टोटल गणित चुकलेलं असतं. त्यामुळे तेच आज मी बेसिक शिकवणार आहे. तर व्यवस्थित ऐका आणि व्यवस्थित लिहून घ्या. जेव्हा दोन नंबर प्लस प्लस असतात तेव्हा मिळणारा प्रोडक्ट पण प्लसच असतो. ठीक आहे, जेव्हा दोन नंबर प्लस प्लस असतील तेव्हा मिळणारा प्रोडक्ट पण प्लसच असतो. ठीक आहे. हा, एक्झाम्पल थ्रू प्रूव्ह करून दाखवतो. एक्झाम्पल 5 प्लस 4. स्टुडंट यामध्ये दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहे तर प्रोडक्ट पण पॉझिटिव्ह चालेल आहे. ठीक आहे. जेव्हा एक नंबर प्लस असतो आणि एक नंबर मायनस असतो तेव्हा काय होतं या दोन नंबर मध्ये, तर सबट्रॅक्शन होतं. काय होतं? सबट्रॅक्शन होतं. शॉर्ट मध्ये येतोय सबट्रॅक्शन होतं. पण कीप इन माइंड की ह्या केस मध्ये जो साइन लिहायचं असतं ते ऑलवेज बिग नंबरचं लिहायचं असतं. कोणतं लिहायचं असतं? बिग नंबरचं. तर बिग नंबर असता बिग नंबर साइन. ठीक आहे. ओके. हा, तर दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड करू म्हणजे आपल्याला पुढे पण गणित सॉल्व करता येतील. बिग नंबर साइन. ठीक आहे. आता थर्ड बघा. थर्ड तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जर दोन नंबर मायनस मायनस असतील तर इथे काय होतं, तर साइन हे मायनसच येतं, निगेटिव्ह साइन येतं. पण इथं काय होतं, तर ऍडिशन होते. इथे काय होते? ऍडिशन होते. दोन नंबर जर मायनस मायनस असतील तर प्रोडक्ट काय येतो, तर साइन मायनस येतं पण इथे ऍडिशन होते. ठीक आहे. ते एक्झाम्पल बघायचं. -5 -4 आन्सर काय येईल? -9. आन्सर काय येईल? -9. ठीक आहे. आता आपण जे दुसरं जे एक्झाम्पल बघितलं, याचं आपण एक्झाम्पल उदाहरण नाही तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, याचं उदाहरण मी इथं दाखवतो सेकंड साइनचं. ठीक आहे. आता बघा, एक प्लस नंबर 5 घेतला, दुसरा नंबर हा मायनस घेतला, 5 आणि -4. आन्सर काय येईल? 1 येईल. पण साइन बघा, साइन कोणतं येणार? प्लस येणार. का? तर बिग नंबर काय आहे मध्ये? 5 आहे. बिग नंबर काय आहे? 5 आहे. त्यामुळे साइन कोणतं येणार? प्लसचं येणार. ठीक आहे. आता इथेच बघा, आता -5 आणि +4 जर असेल तर आन्सर काय येईल? -1. इथे काय म्हटलं मी, आपण जे दोन नंबरचं जे साइनचं जे उदाहरण बघितलं त्यामध्ये बघा प्लस आणि मायनस याच्यामध्ये सबट्रॅक्शन होणार. पण नंबर साइन कोणतं येणार आहे? बिग नंबरचं साइन येणार आहे. ठीक आहे. तर ह्याचे एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल आहे 5 - 4 = 1. इथं सबट्रॅक्शन झालं पण साइन प्लस झालं का, तर बिग नंबर 5 आहे. सेकंड मध्ये बघा, -5 + 4 आन्सर काय आलेलं आहे? -1 आलेलं आहे. का? तर बिग नंबर -5 बिग नंबरच्या पुढे मायनस साइन आहे. ठीक आहे. चला आता ऍडिशन मध्ये बघू. ऍडिशन मध्ये जेव्हा एक नंबर प्लस असतो आणि दुसरा नंबर मायनस असतो. ठीक आहे. तर काय होणार?
इथं पण काय होणार सबट्रॅक्शन होणार आणि साइन कोणचं येणार बिग नंबरचं साइन येणार बिग नंबरचं साइन येणार ठीक आहे हा आता पुढे बघू ऍडिशन मध्ये देन याचं एक्झाम्पल आहे ठीक आहे एक्झाम्पल बघा 5 प्लस -4 आन्सर काय येईल 5 -4 असं याचं कन्वर्जन होईल प्लस मायनस मायनस होणार आणि आन्सर इज 1 सबट्रॅक्शन झालं आणि बिग नंबरचं साइन दिलं का तर 5 हा बिग नंबर आहे त्यापुढे प्लस साइन आहे म्हणून 1 आलेला आहे ठीक आहे पुढे बघा आता जर मायनस प्लस आणि प्लस इथं असं असेल तर इथं पण काय होणार अशा केस मध्ये पण सबट्रॅक्शनच होणार आणि साइन कोणतं येणार बिग नंबरचं साइन येणार बिग नंबरचं साइन येणार ठीक आहे इथं पण बघा -5 प्लस 4 आन्सर काय आलेला आहे -1 का तर बिग नंबरचं साइन आलेलं आहे ठीक आहे हा जर मायनस प्लस मायनस असं असेल तर काय येईल तर याचं कन्वर्जन असं मायनस मायनस मध्ये होतं आणि शेवटला काय होणार तर मायनस साइन येणार आणि ऍडिशन होणार स्टुडंट काय होणार ऍडिशन होणार जेव्हा मायनस असेल दोन्ही साइडला मायनस मायनस असेल तर याचं कन्वर्जन 2 मायनस मध्ये होणार आणि नंतर प्रोडक्टला ऍडिशन होणार पण साइन कोणचं येणार तर मायनसचं येणार निगेटिव्ह साइन येणार कोणतं येणार निगेटिव्ह साइन येणार ठीक आहे तर एक्झाम्पल थ्रू बघा -5 प्लस -4 तर -5 ऍज इट इज प्लस मायनस मायनस झालं ठीक आहे आन्सर येणार दोन्ही नंबर पुढे मायनस असल्यामुळे मायनस साइन येणार आणि ऍडिशन होणार 9 म्हणजे प्रोडक्ट इज निगेटिव्ह 9 -9 आलेला आहे ठीक आहे ओके हे ऍडिशन मध्ये झालं आता पुढे आपण बघू ठीक आहे एनी कन्फ्युजन जेव्हा बघा एक नंबर प्लस असेल एक नंबर मायनस असेल ते पण आपण एक्झाम्पल बघितलं सबट्रॅक्शन होणार आणि बिग नंबरचं साइन येणार जेव्हा मायनस असेल आणि पुन्हा प्लस असेल तेव्हा पण सबट्रॅक्शन होणार बिग नंबरचं साइन येणार ओके हे पण एक्झाम्पल बघितलं आहे आपण स्टुडंट चला थर्ड मध्ये मायनस असेल दोन्ही साइडला मायनस मायनस असेल आणि ऍडिशन मध्ये काय होणार तर मायनस साइन येणार आणि तिथे ऍडिशन होणार ठीक आहे ओके चला आता पुढे आपण सबट्रॅक्शनचं बघू सबट्रॅक्शन मध्ये काय कन्फ्युजन आहे ते तुमचं मी दूर करतो ठीक आहे ओके एक नंबर प्लस असेल फर्स्ट मध्ये एक नंबर प्लस असेल दुसरा पण नंबर प्लस असेल जेव्हा सबट्रॅक्शन आहे त्यामध्ये दोन्ही साइडचे नंबर प्लस प्लस आहे तर तेव्हा काय होईल तर हे साइन असं कन्वर्जन होईल प्लस मायनस मायनस आणि आन्सर काय येईल तर सबट्रॅक्शन इथं होईल आणि बिग नंबरचं आपल्याला इथं पण साइन द्यावं लागेल ठीक आहे एक्झाम्पल बघायचं 5 -4 आन्सर काय आलं रे स्टुडंट 1 आलं लक्षात ठीक आहे चला सबट्रॅक्शन झालं आणि बिग नंबरचं साइन दिलेलं आहे हा चला पुढे जर इकडे मायनस असेल सबट्रॅक्शन मध्ये आणि इकडे प्लस असेल तर काय होईल तर हे मायनस ऍज इट इज मायनस प्लस मायनस होणार आणि प्रोडक्ट काय येणार साइन मायनस असणार पण इथे ऍडिशन होणार इथे काय होणार ऍडिशन होणार एक्झाम्पल बघा एक्झाम्पल थ्रू -5 मायनस आणि हे 4 चला बघा ऍज इट इज -5 लिहू आपण आणि इथं प्लस हे प्लस आणि हे मायनस
मायनस होणार -4. आन्सर काय येईल? साइन मायनस येणार दोन्ही नंबरच्या पुढे मायनस असल्यामुळे साइन येणार मायनस, पण इथं ऍडिशन होणार म्हणजे 9. प्रॉडक्ट काय भेटलेला आहे आपल्याला -9. ठीक आहे स्टुडंट, लक्षात येत आहे? एनी कन्फ्युजन? आस्क क्वेश्चन. ठीक आहे चला पुढे आपण थर्ड नंबर. जर इथे प्लस नंबर असेल सबट्रॅक्शन मध्ये, इथे मायनस असेल तर काय होईल? प्लस ऍज इट ठेवू, मायनस मायनस काय होणार? मायनस मायनस प्लस होणार, प्रॉडक्ट काय येणार? प्लस. आणि ठीक आहे हा चला एक्झाम्पल थ्रू बघू. 5 मायनस आणि -4. ठीक आहे 5 मायनस मायनस प्लस झाला 4, आन्सर 9. ठीक आहे ओके चला आलं लक्षात? सबट्रॅक्शनचे पूर्ण साइन आणि एक्झाम्पल दिलेले आहेत स्टुडंट. ओके चला आपण आता लास्ट मल्टिप्लिकेशन आलेले आहे. मल्टिप्लिकेशनचं तुमचं एकदा कन्फ्युजन मी दूर करतो. ठीक आहे ओके. मल्टिप्लिकेशन. आता फर्स्ट एक्झाम्पल घेऊ. जेव्हा प्लस नंबर असेल, मल्टिप्लिकेशनची केस असेल आणि दुसरा पण नंबर प्लस असेल तर साइन आपल्याला प्रोडक्ट मिळणारा काय असेल तर प्लसच असेल, पॉझिटिव्हच असेल. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल थ्रू 5 मल्टिप्लाय 4 आन्सर इज 20. पॉझिटिव्ह नंबर आलेला आहे. नंबर आपल्याला जो प्रॉडक्ट भेटलेला आहे तो कसा आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. ठीक आहे नेक्स्ट प्लस असेल, मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये इथे मायनस नंबर असेल तर प्रॉडक्ट काय येईल? मायनस. एक्झाम्पल थ्रू बघा 5 मल्टिप्लाय -4 आन्सर इज -20. ओके येते लक्षात स्टुडंट? ओके चला थर्ड बघू. मायनस असेल मल्टिप्लिकेशन मध्ये, दुसरा नंबर पण मायनस असेल तर प्रॉडक्ट जो भेटणार आहे तो काय असणार आहे? प्लस असणार आहे. तर चला एक्झाम्पल थ्रू बघा -5 मल्टिप्लाय -4 आन्सर इज +20. आन्सर इज 20. मायनस मायनस प्लस होतं मल्टिप्लिकेशन मध्ये, लक्षात ठेवायचं. चला एक्झाम्पल 4. जर मायनस नंबर असेल मल्टिप्लिकेशन केस मध्ये, दुसरा प्लस नंबर असेल तर आन्सर इज निगेटिव्ह. एक्झाम्पल थ्रू बघा -5 मल्टिप्लाय 4 आन्सर इज -20. अशा रीतीने यामध्ये एक बघा, जेव्हा दोन साइन जर सेम असतील, इथे पण प्लस आहे इथे पण प्लस आहे तर प्रोडक्ट काय आलेला आहे? प्लसच आलेला आहे. इथे पण बघा इथे मायनस आहे इथे पण मायनस आहे, दोन साइन आणि प्रोडक्ट काय आलेला आहे? प्लस आलाय. म्हणजे यामधून तुम्हाला एक लक्षात गोष्ट आली असेल, जेव्हा दोन साइन सेम असतील तेव्हा आपल्याला प्रोडक्ट जो भेटतो तो प्रोडक्ट असतो प्लस पॉझिटिव्ह. जेव्हा दोन साइन सेम असतात तेव्हा मिळणारा प्रोडक्ट पण पॉझिटिव्ह असतो आणि जेव्हा दोन साइन डिफरंट असतात तेव्हा मिळणारा प्रोडक्ट हा निगेटिव्ह असतो. ओके अशा रीतीने आपण ऍडिशन बघितलं, मल्टिप्लिकेशन बघितलं, सबट्रॅक्शन बघितलं, 2 नंबरचे आपण साइनचे प्रॉब्लेम बघितले, 3 नंबरचे साइनचे प्रॉब्लेम बघितले. ठीक आहे थँक्यू स्टुडंट्स.